आता लसावी कसा काढतात बघूया सोप्या पद्धतीनं. तर पहिलं उदाहरण आहे 4 आणि 6. तर लसावी म्हणजे काय असतंय की ह्या दोन्ही संख्येनं भाग जाणारी अशी लहानात लहान संख्या शोधायची असते. म्हणजे आता 4 सुद्धा भाग गेला पाहिजे आणि 6 सुद्धा भाग गेला पाहिजे. तर आपण काय करायचं, मोठी संख्या आहे ना, ह्या मोठ्या संख्येचा पाढा बघायचा आणि ह्या दोन्ही संख्येनं भाग जातोय का अशी संख्या शोधायची लहानात लहान. आता 6चा पाढा 6 न भाग जातो का 4 भाग जातो का 6ला, तर नाही. तर 6 तर लसावी नसणार आहे. तर 6 दोन्ही 12. आता 12ला ह्या दोन्ही संख्येनं भाग जातो का, 12ला दोन्हीनं भाग जातो. 4 गुणिले 3 12, 6 गुणिले 2 12. तर ह्या संख्येचा लसावी आला 12, ह्या दोन संख्यांचा. आता दुसरं उदाहरण आहे 8 आणि 24. आता 24 मोठे, 8 न 24ला भाग जातो का, 8 त्रिक 24 आणि 24ला 24 एके 24, म्हणजे या दोन संख्येचा लसावी असणार आहे 24. फक्त आपल्याला दोन्ही संख्येनं भाग जाणारी पुढची लहानात लहान संख्या बघायची, तो म्हणजेच लसावी असतो. आता 12 आणि 18. पहिल्यांदा सर्वप्रथम बघायचं 18ला 12नं भाग जातो का, तर 12 दोन्ही 24 असते, 18 नसते. तर 18 हा लसावी नसणार आपला. आता 18च्या पुढचा पाढा, 18चा पाढा 18 दोन्ही 36. आता 36ला ह्या दोन्ही संख्येनं भाग जातो का बघायचं. 12 त्रिक 36, 18 दोन्ही 36. तर भाग जातोय, तर लसावी असणार 36.